नमस्कार. दलित पॅन्थरचं झंझावाती पर्व आपल्या महाराष्ट्रातील कोणीतरी विसरू शकेल काय? नामदेव ढसाळ, राजा ढाले आदी सगळ्या योद्ध्यांसोबतच दलित पॅन्थरच्या त्या सगळ्या झंझावाती पर्वामध्ये अग्रभागी सहभागी होते श्यामदादा गायकवाड. आज श्यामदादा वयाच्या 70मध्ये आहेत. शोषित वंचितांच्यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना, अनेक संस्था यांचं नेतृत्व आजही ते अतिशय सक्षमपणे आणि समर्थपणे करत आहेत. आंबेडकरी चळवळीमधील नेतृत्वाच्या सद्यफळीबद्दल त्यांच्याही मनात साहजिकच अस्वस्थता आहे, परंतु ते निराश अजिबात नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मातीमध्ये पेरलेले विचार अजिबात वाया जाणार नाहीत. पुन्हा एकदा दलित पॅन्थरसारखा अन्य एखादा झंझावात या मातीमध्ये आकाराला येईल, निर्माण होईल आणि समस्त आंबेडकरी समाजाला खऱ्या अर्थानं उन्नतीकडे घेऊन जाईल, हा विश्वास त्यांच्या मनामध्ये अतिशय दृढ आहे. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, आंबेडकरी विचारांचे निष्ठावंत आणि अगदी सच्चे अनुयायी श्यामदादा गायकवाड यांच्याशी मी नुकताच अंबरनाथला त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन संवाद साधला. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, त्यांनी नुकतंच उघडपणे केलेलं ठोकशाहीचं समर्थन, संविधान रक्षण, आरक्षणावरती असलेला धोका आणि आंबेडकरी चळवळीचं भवितव्य अशा विविध विषयांबाबत सन्माननीय श्यामदादा गायकवाड यांनी अतिशय परखडपणं आपली मतं या मला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आणि त्यामुळेच ही मुलाखत शेवटपर्यंत अवश्य पहा. दादा नमस्कार आणि जय भीम. प्रश्न तोच आहे, आपण उगाच वळसे घेऊन त्या प्रश्नावर येण्यापेक्षा मूळ प्रश्न तिथूनच सुरुवात करू. तुम्ही सुद्धा ती सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत ऐकली असेल. भारतीय जनता पार्टी किंवा अन्य पुरोगामी पक्ष या सगळ्यांपेक्षा आंबेडकरी विचारवंत माझ्या दृष्टीने आता दुश्मन नंबर 1 आहेत, शत्रू नंबर 1 आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं. आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जर अशा लोकांवरती हल्ले केले तर त्याचं सुद्धा मी समर्थन करतो, अशा प्रकारचे स्टेटमेंट त्यांनी केलेले आहेत. तुम्ही या चळवळीतले एक निष्ठावंत अनुयायी आहेत, नेते आहात, कसं बघता या सगळ्याकडे? काय भावना आहेत तुमच्या मनात? प्रकाश आंबेडकरांनी अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं, मी स्वतः त्यांची मुलाखत ती पाहिलेली आहे. त्यात त्याने असं म्हटलं की माझा शत्रू क्रमांक 1 भाजपा नाही आहे, माझा शत्रू क्रमांक 1 आंबेडकरी विचारवंत आहेत. आणि आपण म्हटलं त्याप्रमाणेच झालेलं आहे त्यांचं वक्तव्य की त्यांच्यावर जर त्यात हल्ले झाले असतील, त्यांच्या विरोधात निदर्शनं झाले असतील की तर त्याला ते म्हणतात की ठोकलं तर ठोकलं, आणि ही ठोकशाही मला मान्य आहे, तिचं मी समर्थन करतो. कुठल्याही समाजामध्ये जे विचारवंत असतात त्यांचा सन्मान केला जातो. आणि हे विचारवंत जे निर्माण होतात विशेष करून मध्यम वर्गामधून, आणि कुठल्याही समाजाचं नेतृत्व त्या त्या समाजाचा मध्यमवर्ग करत असतो. त्यामुळं यशवंत मनोहर असोत की रावसाहेब कसबे, लेखिका आपल्या ज्या प्रज्ञा पवार आहेत, यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये रावसाहेबांनी आणि यशवंत मनोहरांनी इंडिया आघाडीला पाठिंबा द्या म्हणून आंबेडकरी जनसमूहाला जे आवाहन केलं होतं त्यात काय चुकीचं होतं असं मला वाटत नाही. कारण त्यांना तो अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे. आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला म्हणून त्यांच्या विरोधात निदर्शनं करणं किंवा त्याला ठोकाची भाषा करणं, ही प्रवृत्ती ही लोकशाहीला मारक आहे आणि ही प्रवृत्ती फॅसिस्ट आहे. याला फॅसिझम म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचं मत ऐकायचंच नाही, किंबहुना त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकारच नाही, किंबहुना मी जे बोलतो तेच तुम्ही ऐकलं पाहिजे, आणि ते जर तुम्ही ऐकत नसाल तर तुम्ही माझे शत्रू आहात. आंबेडकरी समाजाचाच नव्हे तर एकूण या देशातल्या सगळ्यात
शोषित, कष्टकरी, सर्व जातीत विभागलेला, दडपलेला जो समूह आहे त्याचा शत्रू नंबर 1 RSS आहे. आणि भाजप RSSची राजकीय वृत्ती आहे. त्यामुळं आणि आंबेडकरी विचारांचं सुद्धा शत्रू क्रमांक 1 म्हणजे फुले आंबेडकरी विचारांचं शत्रू क्रमांक 1 जर पुढे असेल वैचारिकदृष्ट्या ती RSSची तत्वप्रणाली. पण ते आमचे शत्रू नंबर 1 नाही, तर आंबेडकरी विचारवंत हे आमचे शत्रू नंबर 1 आहेत असं म्हणणं हे म्हणजे आपलं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. मला काय म्हणायचं आहे, रावसाहेबांनी झोत लिहिलं, त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात, कोणाबद्दलही वैचारिक मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आता योगेंद्र यादव जे आहेत यांची सभा उधळण्यासाठीच ही मंडळी गेली होती आणि त्यांची सभा उधळली. योगेंद्र यादवांच्या बद्दल त्यांच्याबरोबर आपले मतभेद असू शकतात, ते मित्र आहेत. योगेंद्र यादव हे आंबेडकरी चळवळीचे मित्र आहेत, सहानुभूतीदार आहेत. परंतु त्यांना सुपारीबाज बोलणं, त्यांना काँग्रेसचं दलाल वगैरे बोलणं हे फार जास्त होतं. बाबुराव बागुलांचा उल्लेख करत असताना त्यांचा जो हेटाळणीचा स्वर होता तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. मला वाटत नाही तरी बाबुराव बागुलांचं काय वाचलं असेल. बाबुराव बागुल संपूर्ण आयुष्यभर ज्या माणसाने प्रचंड यातना आणि कष्ट सोसले आणि एक अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांचा विकास करण्यासाठी त्यांनी एक भौतिक मांडणी केली. त्याचं लेखन म्हणजे आंबेडकरी चळवळीचा अभ्यासक्रम आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाची सुद्धा हेटाळणी करणं हे प्रगल्भतेचं लक्षण नाही. आणि तुम्ही हेटाळणी करताय, तुम्ही, आश्चर्य वाटतं मला. हे गणपतीच्या गणेशोत्सवांच्या मध्ये आरत्या ओवाळणारे बाबासाहेबांचे 22 प्रयत्न विसरलेले हे बाबासाहेबांचे वारस, यांना कोणी अधिकार दिलेला आहे सर्वांची हेटाळणी करण्याचा? हे आंबेडकरी समाज सहन नाही करणार. तुम्ही बाबुराव बागुलांचं योगदान, शंकरराव खरातांचं योगदान, रावसाहेब कसबेंचं योगदान, हे आपल्या विचारवंताचं योगदान नाही पुसू टाकू शकणार. तो इतिहास झालेला आहे. हा, आंबेडकरी जनता ठरवेल ना कुणी काय, कोण आपला आदर्श आणि कोण आपला आदर्श नाही. आंबेडकरी जनतेला कळतं आपला शत्रू कोण आहे आणि आपला मित्र कोण आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही चिडलेला आहात की आंबेडकरी जनता तुमचं ऐकत नाही असं तुम्हाला वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं की आंबेडकरी विचारवंतांचं आंबेडकरी जनता ऐकते म्हणून तो आंबेडकरी विचारवंतांच्यावरती तुम्ही राग काढताय. मला एक गोष्ट महत्वाची आहे. प्रकाश आंबेडकर काय बोलले तुम्हाला सांगतो मी, तुम्ही ऐकलं असेल ते. ते म्हणजे त्या रावसाहेब कसबेची काय लायकी होती, यशवंत मनोहरांची काय लायकी आहे, हे काय ते मला माहिती आहे. ते आरक्षणाचे ते लाभार्थी आहेत, नंतर त्यांची पात्रता काय होती. म्हणजे तुम्ही तुमच्या दलित विद्वज्जनांच्या विद्वत्तेबद्दल म्हणजे शंका घेताय तुम्ही. आरक्षणामुळे त्यांची प्रतिभा फुलली काय? म्हणजे हा ब्राह्मणी विचार आहे. म्हणजे दलितांच्या मध्ये उत्तुंग विचारवंत असू शकत नाही, ही मानसिकता ब्राह्मणांची आहे, ही मांडणी सुद्धा ब्राह्मणीच आहे. बरं, तुम्ही लाभार्थी नाहीत का? आंबेडकर या नावाचे तुम्ही लाभार्थीच आहात. वास्तविक आंबेडकरी समाज त्याच्यामध्ये इतकं सामूहिक शहाणपण आहे. मला वाटत नाही की मग रावसाहेब कसबेंनी आवाहन केल्यामुळे आंबेडकरी समाजावर परिणाम झालेला आहे. या बुद्धिवंताचा आवाज बरं का एका विशिष्ट मर्यादेत असतो, परंतु आंबेडकरी समाज जो समुद्रासारखा पसरलेला आहे तो फुले आंबेडकरी चळवळीचा खऱ्या अर्थानं वारसदार आणि पाईक आहे. त्याला त्याचे धोके कळतायत. आंबेडकरी समाजाला धोका कळला होता की संविधानाला धोका कोणापासून आहे, लोकशाहीला धोका कोणापासून आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये आंबेडकरी समाजानं, अगदी मुस्लिम समाजानं सुद्धा, धार्मिक अल्पसंख्याक समाजाने आणि दडपलेल्या सर्वच समूहांनी एक सामूहिक शहाणपण दाखवलं आणि इंडिया आघाडीच्या बरोबर हा समाज राहिला. त्याच्यानं काही मोदीचा, मी असं म्हणत नाही की निर्णायक पराभव झाला,
परंतु मोदीच्या हुकुमशाहीला वेसण घालण्याचं काम मागच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या निर्णयांनी घातलेलं आहे. आता मुद्दा असा पडतो की हे जे म्हणतायत, मला त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य ते का करतात मला कळत नाही. मला असं वाटतं की त्यांचा जनाधार जो कमी कमी होत चाललेला आहे त्याच्याने ते बिथरलेले आहे. आणि ते ज्या मुलांना पुढे करतायत, तरुण मुलांना, ते रावसाहेबांच्या वरती अंगावर घालण्याचा प्रयत्न करतायत, प्रज्ञाताईंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत, यशवंत मनोहरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत. ही जी मुलं आहेत यांना रावसाहेबांचं साहित्य माहिती आहे, यशवंत मनोहरांचं साहित्य माहिती आहे, किंवा त्या बाबासाहेबांचं सुद्धा साहित्य त्यांना नेमकंपणे माहिती आहे. तरुण मुलं आहेत, ती आमचीच मुलं आहेत. पण आमच्याच मुलांना आमच्याच विद्वज्जनांच्या विरोधामध्ये त्यांच्या अंगावर घालण्याचं जे काम केलं जात आहे हे म्हणजे एक प्रकारचं अराजकाला आमंत्रण करण्याचं काम आहे. आणि समाजामध्ये वितुष्ट आणि द्वंद्व निर्माण करण्याचं काम आहे. आणि मी तर असं म्हणतो की त्यांचं हे वक्तव्य समाजामध्ये सिव्हिल वॉर निर्माण करू शकतो. प्रश्न असा आहे की तुम्ही जर ठोकशाहीची भाषा करत असाल, जगातला कुठलाही हुकुमशहा जो ठोकशाहीची भाषा करतो, जो फॅसिस्ट आहे, टिकलेला नाही. हिटलरची काय अवस्था झाली, मुसोलिनीची काय अवस्था झाली, तर त्याचा आदर्श घेणाऱ्यांची तीच अवस्था होणार आहे. मुळामध्ये आपण तरुणांना काय देणार आहोत? ठोकशाहीचे धडे देणार आहोत की फुले आंबेडकरी वादाचे धडे देणार आहोत? त्याचा एकदा विचार केला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, ज्या नेतृत्वाला आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू नीटपणे कळत नाही किंवा तो लोक कळलेला असतानाही तो लोकांना समजून द्यायचा नाही, तर अशा नेतृत्वाबद्दल जर जनतेने संशय व्यक्त केला तर लोकांची काय चूक आहे? कसं आहे की बाबासाहेबांनी पाठ अपाठ अशा पद्धतीनं दलितांच्या राजकारणाचा उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकूण शेड्यूल कास्ट जे आहेत, अनुसूचित जातीचे लोक, त्यांची संख्या जेमतेम 12% आहे. अच्छा. आंबेडकरी आणि त्यातला सगळाच दलित समूह हा आंबेडकरवादी नाही, हे वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आदिवासी आणि दलित म्हणून 22% आहेत, मुस्लिम जवळजवळ 18% आहेत. अशा अवस्थेमध्ये केवळ आपल्याच बळावर आपल्याच ताकदीवर आपण सत्तेवर नाही येऊ शकत किंवा सत्तेमध्ये आपण प्रतिनिधित्वही करू शकत नाहीत, निवडून येऊ शकत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे तुम्हाला आघाड्यांचं राजकारण करावं लागेल, हे बाबासाहेबांनाही अभिप्रेत होतं आणि त्यांनी ते मांडलंय. आणि तडजोड करणं म्हणजे तत्वच्युती करणं असं नाहीये. बाबासाहेब आंबेडकर जे काँग्रेसच्या सतत विरोधात होते, पण ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गेले, त्यांनी तडजोड केली. ज्या तडजोडीमुळे समाजाचं भलं होऊ शकेल, समाज 2 पावलं पुढे जाईल, ती तडजोड बाबासाहेबांनी केली. काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गेले. बाबासाहेब आंबेडकरांना नो डाऊट काँग्रेसने पाडलं, 2दा पाडलं. मुंबईत पण पाडलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि भंडारालाही पाडलं. पण त्याच काँग्रेसने विधान म्हणजे याच्या संविधान सभेमध्ये, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जयकरांना बाजूला ठेवून बाबासाहेबांना निवडून आणलं ना. हा इतिहास आहे ना. बाबासाहेबांना मंत्री केलं ना, हा पण इतिहास आहे ना. बाबासाहेबांना जर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये घेतलं नसतं तर एवढं चांगलं संविधान निर्माण झालं असतं का? बाबासाहेब जर आडेतट्टूपणे राहिले असते की मला यायचंच नाही काँग्रेसच्या याच्यामध्ये, ज्या संविधान सभेमध्ये शेड्यूल कास्टचे अत्यंत कमी प्रतिनिधी होते आणि मेजॉरिटी काँग्रेसचे होते, तर पण एक अत्यंत प्रागतिक, पुरोगामी, सामाजिक न्याय देऊ शकणार असं संविधान, एक अलौकिक संविधान बाबासाहेब निर्माण करू शकले ना. मला प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल पण बोलायचं ना. 98 आणि 99ला तुम्ही जे खासदार झालात ते काँग्रेसच्या मदतीने झालात ना. त्यावेळेला तुम्ही तत्वांशी प्रतारणा केली होती का? नाही, मला वाटतं नाही केली. योग्य निर्णय घेतला होता. आपली लोकसंख्या लक्षात घेऊन आपण नेमकं कोणाबरोबर जावं जेणेकरून आपल्या तात्विकतेला मुरड घालता येणार नाही. अशा प्रकारचं बेरजेचं राजकारण आपण केलं पाहिजे की कोणाचं एजंट म्हणून काम केलं पाहिजे. ते सतत म्हणत असतात की हा याची सुपारी घेतली, त्यांनी त्याची सुपारी घेतली. अरे आंबेडकरी जनतेला माहिती आहे यार कोणी कोणाची सुपारी घेतलेली.
RSSची सुपारी कोणी घेतलेली आहे, भाजपाची सुपारी कोणी घेतलेली आहे, आंबेडकरी जनतेला कळतच नाही. ते ओळखतात रामदास आठवलेंना, पण प्रकाश आंबेडकर ओळखते आंबेडकरी जनता. तसं जर असतं तर अख्खा समाज प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर असता. पण आंबेडकरी समाजामध्ये बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांनी पेरणी केलेला विचारवंतांचा समूह निर्माण झालेला आहे. आणि तो नेतृत्वात यायला पाहिजे असं माझं मत आहे. कुठल्या समाजाचं नेतृत्व, त्या समाजातला बुद्धिवंत वर्ग ज्याची बांधिलकी एकूण समाजाशी आहे असा वर्ग आला पाहिजे पुढे. भाई लोक, गल्लीतले दादा आणि गुंड हे ज्या वेळेला समाजाचे नेते होतात ना, तेव्हा त्या समाजाचा राहास अटळ असतो. त्याच्यात पुढे जाऊन आणखीन एक त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. काही महत्वाचं ते मुद्दे असल्यामुळे त्याची दखल घ्यावी लागते आणि आपल्यासारख्या विचारवंतांना त्याचं विचारावं लागतं आम्हाला, की लोकशाहीवरचा धोका टळलेला आहे आता आणि आता धोका आरक्षणावरती आलेला आहे असं त्यांचं स्टेटमेंट हल्ली सगळीकडे असतं. तुम्ही कसं बघता याकडे आणि काय म्हणजे या विषयावरती तुम्ही काय बोलू? त्याचं मुळात हे विधानच चुकीचं आहे आणि दिशाभूल करणार आहे. लोकशाहीवरचा धोका अजिबात टळलेला नाही. जोपर्यंत RSS आणि मूलतत्ववादी शक्ती या देशामध्ये आहेत आणि भाजपसारखा पक्ष आहे, तोपर्यंत संविधानावरचा आणि लोकशाहीवरचा धोका टळलेला नाही. यांच्या विरोधात अहर्निशपणे लोकशाहीच्या संवर्धनासाठी जनतेला संघर्ष करावाच लागेल. त्यामुळे त्यांचं जे विधान आहे हे दिशाभूल करणार आहे. दुसरं असं आहे की संविधानावरचा लोकशाहीवरचा धोका टळलेला आहे आणि आरक्षणाचा धोका वाढलेला आहे. मुळामध्ये हे मांडत असताना त्यांच्या डोक्यामध्ये आता जे सब कॅटेगरायझेशनचे जे धोरण ज्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं भाजप सरकार रेटत आहेत त्याबद्दल त्यांना बोलावंसं वाटत असावं. पण मुद्दा असा आहे की सब कॅटेगरायझेशन म्हणजे आरक्षणामध्ये आरक्षण म्हणजे थोडक्यात म्हणजे कोट्यामध्ये कोटा लागू करावा ही भूमिका स्वतः त्यांची होती. मी तुम्हाला आता एक क्लिप दाखवली, बघितला मी तो व्हिडिओ, ज्याच्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर म्हणतायत की अनुसूचित जातींना मिळणारं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा वर्गीकरण व्हायला पाहिजे, त्यांची भूमिका आहे. आज त्यांनी पलटी मारलेली आहे. त्यांच्याच भूमिकेच्या विरोधात ते आता बोलत आहेत. मुद्दा असा आहे की आरक्षण धोक्यामध्ये आहे. कोणामुळे आहे आरक्षण धोक्यामध्ये? जे आहे ते भाजपच्या धोरणांच्या मध्ये. आरक्षण मुळात मिळतं कुठे? आरक्षण मिळतं शासकीय प्रशासनात. बरोबर. मोदी आल्यापासून काय झालंय? कुठलं गव्हर्नमेंट आहे, कुठलं सरकार आहे? तर हे RSSचं सरकार म्हणजे कॉर्पोरेट कार्टेल्स म्हणजे कॉर्पोरेट जे जगत आहे ते आणि ब्राह्मणी फॅसिझम त्यांच्या संयोगातलं सरकार आहे. त्यांनी संपूर्ण सरकारी उद्योग त्यांचं खाजगीकरण करायला घेतलेलं आहे, केलेलं आहे. रेल्वेचं खाजगीकरण केलं, विमानतळाचं खाजगीकरण केलं, नैसर्गिक साधन संपत्ती असलेल्या जंगलांचं खाजगीकरण केलंय. याच्यामध्ये काय चाललेलं आहे? झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये हाजदूचं जंगल कसं तोडलं गेलेलं आहे? ह्या ज्या धातूंच्या खाणी आहेत या कशा प्रकारे भांडवलदारांच्या किंवा कॉर्पोरेट सेक्टरच्या खिशात घालायच्या आहेत? मणिपूर कशामुळे पेटलेलं आहे? मणिपूरच्या या सगळ्या पर्वतराजींच्या मध्ये असलेले जे अमूल्य जी धातू आहेत त्या धातूंच्या वरती अदानीचा कब्जा व्हायला पाहिजे म्हणून मणिपूर पेटेत ठेवलेलं आहे. आता आंबेडकरी जनतेला आणि एकूण भारतीय जनतेला सगळं समजायला लागलेलं आहे. सगळ्यांना कळायला लागलंय की आपला शत्रू कोण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ज्या शासनानं, मोदी शासनानं हे सगळं आरक्षण धोक्यात आणलेलं आहे, त्याच्यामुळं दलितांना, आदिवासींना, ओबीसींना मिळणारं आरक्षण धोक्यात आणलं आहे. दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट अशी की आरक्षण त्याचा निकष काय असावा त्याच्याबद्दलची नेमकी मांडणी संविधानामध्ये आहे. एखाद्याला मागास ठरवत असताना तो गरीब आहे म्हणून आरक्षणास पात्र ठरत नाही, तर त्याचं मागासपण जर जाती व्यवस्थेमुळे झालं असेल, सामाजिक बहिष्कृत तो असल्यामुळे त्याला त्याच्या प्रगतीमध्ये
ही व्यवस्था भागीदारीच करून देत नसेल, आता सामाजिक जो मागास आहे त्याला निकष धरून लावून आपण त्याचं मागास पण त्याची व्याख्या निश्चित केलेली आहे. पण EWS आणलं या सरकारनं. इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्टर जो आहे 10% ब्राह्मण्यवादी म्हणजे उच्चवर्णीयांसाठी आरक्षण ज्या वेळेला या सरकारने पारित केलं आणि लागू केलं, हा संविधानावरती फार मोठा हल्ला होता आणि संरक्षण धोरणावरती सगळ्यात मोठा हल्ला होता तो आरक्षणाच्या धोरणावर. त्यावेळेला मात्र ही सगळी मंडळी गप्प बसलेली आहे. आता मुद्दा असा आहे की ते जे म्हणतात ना की आता आरक्षण संकटामध्ये आहे, आरक्षण संकट सब कॅटेगरायझेशन झाल्यामुळे नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रायव्हेटायझेशन आणि कंत्राटीकरण जे झालेलं आहे बरोबर, त्याच्यामुळे आरक्षण धोक्यात आहे. परंतु मराठे कंत्राटीकरणाच्या विरोधामध्ये, खासगीकरणाच्या विरोधामध्ये किंवा ओबीसी किंवा दलित किंवा आदिवासी त्याच्या विरोधामध्ये संघर्ष करत नाहीये. मुळामध्ये जे ताट रिकामं होत चाललेलं आहे, त्यातले पदार्थ नष्ट होत चाललेले आहेत, जागा शिल्लक नाहीत, ते रिकामं ताट आहे. त्या रिकाम्या ताटामध्ये माझा हिस्सा किती त्याच्यासाठी भांडणं चाललेली आहेत. पण ताटात काहीतरी पडावं बरोबर, आणि जे पडलेलं आहे त्याचं रक्षण व्हावं, त्यासाठी आंदोलन झालं पाहिजे. त्या बाबतीमध्ये कोणीही पुढाकार घेत नाहीत आणि ही जनतेची दिशाभूल आहे. आरक्षण संकटात पूर्वीच आलेलं आहे. या निवडणुकी तोंडावरती आल्याच्या नंतर आरक्षण काही संकटात आलेलं नाहीये. आता त्याचा कदाचित तो निवडणुकीचा स्टंट असू शकेल, बरं का, एक गिमिक असू शकेल निवडणुकीचं, ते त्यांना लखलावं. परंतु वास्तव तसं नाही. 99% संपत्ती या देशातली 1% वर्गाकडे आहे आणि प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे. इतकी मोठी विषमता आहे की या देशामध्ये बेरोजगारी हा फार मोठा प्रश्न आहे. सगळ्या जाती समाज, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, मध्यम वर्ग सुद्धा बेजार झालेला आहे. परंतु त्यांना धर्मांधतेच्या खाईत ढकलायचं, सतत त्यांच्यावरती त्यांना धर्मांधतेच्या कैफत ठेवायचं आणि त्यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्यांनी रस्त्यावरती उतरू नयेत म्हणून त्याच्यावरती अनेक बंधनं घालायची. अशा प्रकारचं राज्य शकट चाललेलं आहे. आणि या बाबतीत हा प्रश्न नुसतं दलितांचा नाही आहे, एकूण भारतीय जनतेचा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये त्यांनी जो राज्य समाजवादाचा सिद्धांत मांडला आहे, तो राज्य समाजवादाचा सिद्धांत आपला राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम होतोय तोपर्यंत आणि त्याची आपण अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत या देशामध्ये अस्थिर वातावरणच राहणार आहे. दादा हे बरोबरच आहे, एकदम हेच व्हायला हवं. परंतु मग या निमित्ताने एक प्रश्न मनामध्ये येतो, फार पूर्वीचे जाऊ द्या, परंतु आता सुद्धा आपण रामदास आठवलेंकडे बघितल्यावरती काय चाललंय ते पाहतो. प्रकाश आंबेडकरांचे अशा पद्धतीने फार गोंधळ निर्माण करणारे विचार आपण पाहतो. आणखीन आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच नेत्यांचे एकमेकांच्या विरोधातले विचार आपण पाहतो. मग हे जे बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे राज्यव्यवस्थेचे विचार होते, हे अंमलात येणार कसे? हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, हा ट्रान्झिस्ट पिरियड आहे. आंबेडकरी जनता सगळ्यांना ओळखते. कोण मोदींचे गुलाम आहेत हे आंबेडकरी जनतेला माहिती आहे. आता रामदास आठवलेचं कसं आहे की रामदास आठवले जाहीरपणे भाजपच्या बरोबर आहे. पण काही लोकांचं असं असतं, मी नाही त्यातली कडीला वाचली. पण लोकांना कळलेलं आहे ना तुम्ही बोलता काय आणि तुमचं वर्तन काय, लोक ओळखतात. आणि दुसरी गोष्ट अशी की जैविक वारसा हा वैचारिक वारसा असतो तसं नाही. आणि आंबेडकरी विचारधारेमध्ये अशी वारसा पद्धत नाही. तथागताचा सुद्धा वारस राहुल नव्हता. तथागताने भिक्खू संताला हे नाही सांगितलं की हा माझा राहुल आहे, याला तुम्ही तुमच्या पुढ्यात घ्या, हा माझा वारस आहे. नेवर. बाबासाहेबांनी कधीच सांगितलं नाही की भैयासाहेब हा यशवंत माझा वारस आहे, त्याला तुम्ही स्वीकारा म्हणून. ही वारसा पद्धती आंबेडकरी चळवळीत आणि आंबेडकरी वैचारिक विचारधारेमध्ये बसतच नाही, तिच्या विरोधातली आहे. बाबासाहेबांच्या नंतर या समाजानं दादासाहेब गायकवाडांना नेता म्हणून स्वीकारलं, ही परंपरा आहे आपली. परंतु मी आता बघतो माझा फोटो, माझ्या बायकोचा फोटो, माझ्या मुलाचा फोटो, ती जाहिरात करायची आणि सांगायचं मी आंबेडकरी विचारांचा वारसदार आहे. होऊ शकतं का असं? ही वैचारिकता वेगळी आहे.
आंबेडकरी परंपरा नाही. हा, दुसऱ्यांची असू शकेल. आंबेडकरी वैचारिकतेच्या आणि चळवळीच्या वैचारिकतेची ही परंपरा नाही. मुद्दा कसा आहे, हे जे नेते आहेत सो कॉल्ड, तुम्ही ज्याची नावं घेतली, आर दे अप फ्रॉम विदिन? हे आंबेडकरी जनतेने निर्माण केलेलं आहे की आंबेडकरी जनतेतून आलेले आहे? हे प्रस्थापित जात्यांध, धर्मांध आणि भांडवलदारी जे पक्ष आहेत त्यांची आंबेडकरी समाजामधली एजंटगिरी करणारे लादलेलं नेतृत्व आहे. आणि त्यांची प्रसिद्धी व्हावी, हेच आंबेडकरी जनतेचे नेते आहेत, अशा तऱ्हेनं त्यांचं प्रोजेक्शन व्हावं यासाठी खूप मोठे यंत्रणा राबत आहे. त्याच्यामध्ये त्यांचा हा हेतू आहे की खरी खुरी आंबेडकरी चळवळ उभीच राहू नये. परंतु आता आंबेडकरी जनता समजायला लागलेली आहे, त्यांना कळायला लागलेलं आहे, म्हणून तर यांची मतांची टक्केवारी कमी होत चाललेली आहे. बरं का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक जाती समूहामध्ये या प्रस्थापित वर्गाने आपले एजंट पेरलेले आहेत. पण एजंट हे त्यांचे गुलाम असतात, जनतेचे प्रतिनिधी नसतात आणि नेते नसतात. ठीक आहे ना, नेहमीच आंबेडकरी समूहांच्या बद्दल असं म्हटलं जातं की त्यांच्यामध्ये खूप गट आहेत, आपसामध्ये मारामार आहेत. कम्युनिस्टांच्यात नाहीत, याच्यापेक्षा मोठे गट कम्युनिस्टांच्यात आहेत. समाजवाद्यांच्यात नाहीत, शिवसेनेत नाहीत, राष्ट्रवादीत गट नाहीत. सगळीकडे गट पडत चाललेले आहेत आणि अंतर्गत संघर्ष, म्हणजे आपण त्याला कॉन्ट्राडिक्शन्स म्हणतो, ते उभे राहिलेले आहेत. पण याच्यातून आम्हाला माहिती आहे की या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल तर संविधान टिकलं पाहिजे. आणि ते टिकवायचं काम या देशातला दलित, आदिवासी, कष्टकरी समूह, कामगार समूह एकत्रित आल्याच्या शिवाय होऊ शकत नाही. आणि हा समूह संविधान नष्ट होऊ देणार नाही. मला खात्री आहे की हा देश कधीही गोळवळकरांचा आणि हेडगेवारांचा होणार नाही. हा देश कायम फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, म्हणेल गांधींचा आणि नेहरूंचा राहील. ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे झालं. आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या शिवाय बाबासाहेब आंबेडकर हे काय व्यक्तिगत, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे का पुतळा नाही आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय जयंती नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर हा विचार आहे, क्रांतीचा विचार आहे. तो सामाजिक क्रांतीचा, राजकीय क्रांतीचा विचार आहे. तो बाबासाहेबांना 100 वर्षाच्या पुढचं पण समजायचं प्रेडिक्शन, ते त्यांच्या अथक अनुभवातून, संपूर्ण जगातल्या क्रांत्यांच्या त्यांच्या अभ्यासातून त्यांनी सातत्यानं पुढं मांडलेलं आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्ष कसा असावा त्या बाबतीमध्ये मांडणी केली. त्याची भूमिका काय असावी, त्याची रचना काय असावी, त्याचं धोरण काय असावं, हे बाबासाहेबांनी मांडून ठेवलं आहे. आणि मला खात्री आहे की हा ट्रान्झिस्ट पिरियड आहे. बाबासाहेबांचं नाव घेऊन जे निळे झेंडे विकतायत ते संपणार आहेत आणि आंबेडकरी जनता खराखुरा रिपब्लिकन पक्ष उभा राहणार आहे. तिला करावा लागेल. त्याच्याशिवाय ती सामाजिक न्यायाची लढाई, आर्थिक न्यायाची लढाई आणि सांस्कृतिक राजकारणाची लढाई ती जिंकू शकणार. पण म्हणजे याची चूक, याचं काही आपल्याला काय म्हणता येईल, आपण तशी लक्षणं वगैरे दिसतात? तुम्हाला वाटतं नजीकच्या काळामध्ये जे तुम्ही आशावाद व्यक्त करता ते होईल? हे बघा कसं आहे, आज संपूर्ण जगच उजवीकडे कललेलं आहे. फॅसिझम जो आहे तो नुसतं भारतात नाही आलेला. फॅसिझम जर्मनीत पण आला आहे, फ्रान्समध्ये पण आहे. अनेक देशांच्या मध्ये फॅसिझम मांडणारी, फॅसिझम राबवणारी शासन व्यवस्था उद्यायला लागलेली आहे. पण त्याचा प्रतिरोध करणारी कष्टकऱ्यांची जन आंदोलनं जगभर उभी राहिलेली आहेत. भारतात पण ती उभी राहणार. जर तुमच्या नोकऱ्यात जाणार असतील, तुम्ही ज्या तऱ्हेनं आता त्यांनी ज्या कामगार संहिता आणलेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ 39 कामगार कायदे हे मोडीत काढून त्यांनी 4 लेबर कोड आणलेत. कामगार उठणार. कारण त्या लेबर कोडमध्ये जर असं असेल की तुम्ही कायम स्वरूपाची नोकरी करत असताना कुठल्याही क्षणी तुम्हाला आम्ही टेम्पररी करू शकतो, असं जर प्रोव्हिजन असेल तर कामगार, कष्टकरी वर्ग सहन करणार नाही. शेतकऱ्यांचं वाटोळं झालेलं आहे. पण शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं दिल्लीमध्ये, जे रोमहर्षक आणि ऐतिहासिक आंदोलन होतं, त्यांना
त्या आंदोलनानं मोदीला 4 पावलं मागे यावं लागलं. जर त्या आंदोलनानं येऊ शकतं तर दलित, आदिवासी, मुस्लिमांचं इतक्या मोठ्या प्रमाणात लिंचिंग होत आहे. मुस्लिमांना शत्रू ठरवलं जात आहे. कोण आहे ते मुस्लिम? कुठले मुस्लिम आहेत हे पासमंदा मुस्लिम कोण आहेत? हे सगळेचे सगळे म्हणजे कास्तकार लोक आहेत, कष्ट करणारे लोक आहेत. तिथला मुस्लिम, दलित, आदिवासी आणि कष्ट करणारा माणूस वेगळा नाहीये. मुस्लिमांना तुम्हाला शत्रू म्हणून प्रोजेक्ट करून नाझी राजकारण भारतात नाही करता येणार. आणि हे तुमची ढोंग आता जनतेने ओळखलेली आहेत. जोपर्यंत या देशामध्ये फुले आंबेडकरी विचार आहे, संविधान आहे, तोपर्यंत हा देश दिशाहीन होईल. त्यांनी किती करण्याचा प्रयत्न केला तरी मला नाही वाटत. मला असं वाटतं जनसंघ बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं ना की त्यांचं जे 25 नोव्हेंबरचं भाषण आहे, मला असं वाटतं की ते अत्यंत महत्त्वाचं ऐतिहासिक आणि क्रांतिकारक भाषण आहे. ते म्हणाले की संसद जी आहे किंवा हे संविधान जे आहे याच्यातून जर दडपलेल्या कष्ट करणाऱ्या जनसमूहांना जर काहीच मिळालं नाही, ते सतत दुर्लक्षितच राहिले तर ते उठाव करतील. त्याचप्रमाणे त्यांनी जनतेसाठी लिहिलेल्या जे रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेचं जे खुलं पत्र लिहिलं त्यात पण त्यांनी हे सांगितलं की जर संविधानाला अभिप्रेत अशी शासन व्यवस्था नसली आणि दडपलेल्या समूहांना समजून घेणारं शासन जर नसेल, व्यवस्था नसेल आणि त्याला कुठलंच प्रतिनिधित्व मिळालं नाही तर हा समूह उठणार आणि रस्त्यावरच्या लढाया करणार. बाबासाहेबांनी सांगितलं आणि ते खोटं नाही, खरं आहे, ते वास्तव आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, विशेष करून मला स्पष्टपणे सांगायचं की आंबेडकरी विचार या विचारामध्ये वारसा हक्क पद्धत नाही. चळवळीचा सातबाराचा उतारा नसतो, स्थावर जंगम मालमत्तेचा असतो, वैचारिकतेचा नसतो. बाबासाहेबांनी पण सातबारा उतारा तसं तयार केलं आणि काल मासने केलेलं नाही बरं का. त्यांचा विचार हा सतत विकसित होत असतो. आणि मला आशा आहे कदाचित काही लोक मला म्हणतील हा भाबडा माणूस आहे. भाबडा नाही आहे. हा देश आत्ता जो दिसतो ना असा त्याचा जो नकाशा आहे, इतके मोठमोठे आघात झाले आहेत देशावर, किती मोठे आघात झालेले आहेत. एवढे आघात होऊनही तो नकाशा अबाधित राहिला आहे. त्याचं श्रेय गांधींना, नेहरूंना, इंदिरा गांधींना नाही जात, राजीव गांधींना नाही जात. हे श्रेय संविधानाला जातो. आणि संविधानाच्या बरोबर बाबासाहेबांनी जी वैचारिक पेरणी केलेली आहे, या समाजामधून दलित पॅंथर उभी राहिली होती ना. दलित पॅंथरची जी क्रांतिकारक वीज कोसळली होती महाराष्ट्रामध्ये, पुन्हा तसा आविष्कार उभा राहू शकतो. कारण बाबासाहेबांनी जे पेरलंय ते उगवणार, कुजणार नाही, त्याने नष्ट नाही होणार असं मला वाटतं. अतिशय अभ्यासूपणे रोखठोक, मार्मिक, समर्पक असं विश्लेषण केलेलं आहे सध्या सगळ्या परिस्थितीचं श्यामदादा गायकवाड यांनी. त्यावरती अधिक भाष्य करण्याची गरज नाही, आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. इथेच थांबू, पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.